तर नमस्कार मंडळी, ठाण्यावरून बाईकने मित्र आले होते गावी गणपतीच्या पाया पडायला. माझ्या घरी येऊन अजून एका मित्राच्या गावी जायचं होतं. गुहागरला जायचं होतं तर ते मला पण सोबत घेऊन गेले. परत घरी आणून सोडतो बोलले, मग काय मी पण निघालो. गुहागरला दुसऱ्या मित्राच्या घरी आम्ही रात्रीचा पोहोचलो. मग रात्री त्यांच्या वाडीत नाच होते ते बघितले. आणि मग सकाळी उठून नदीवर निघालो. नदी थोडी जंगलात होती म्हणून मग आम्ही गाड्या घेऊन आतमध्ये गेलो. पोरांना गाड्या चालवायला मजा येत होती कारण ऑफ रायडिंग चालू होती. नदीवर जाताना पोरांची मस्ती काय कमी नव्हती, नुसती खेचाखेची चालू होती. नदी छोटीच होती, तिथे व्ह्यू पण मस्त होता. मग काय पोरांना राहावलं नाही, नुसत्या उड्या मारायला चालू केल्या. तिथे पण याची मस्ती चालू होती. पोहून वगैरे झाल्यावर घरी जायला निघालो तर तिथे त्यांच्या गावचं देऊळ होतं. दसऱ्यात काळशी सरपरी ग्रामदेवत मंदिरात प्रवेश वगैरे केला, पाया वगैरे पडलो आणि मग तिकडून निघालो. घरी गेलो, चेंज केलं आणि मग फिरायला निघालो. गुहागरमध्ये अंजनवेल म्हणून एक गाव आहे, तिकडे एक लाईट हाऊस आहे. मग तिकडे आम्ही गेलो. तिथे तिकीट असतात, ती तिकीट काढले आम्ही आणि मग वरती गेलो. लाईट हाऊस वरून असा मस्त सुंदर व्ह्यू दिसत होता. पोरांना काय राहत नव्हतं, मग त्यांनी फोटो काढायला चालू केले. मी पण मग फोटो काढले. निघालो आणि मग तिथेच बाजूला एक डॉल्फिन पॉईंट आहे, मग तिकडे आम्ही गेलो. तिकडे पण एक नंबर व्ह्यू दिसत होता, मग तिकडे पण पोरांनी फोटो काढले. हेच ते लाईट हाऊस आहे जिथे आम्ही पहिले गेलो होतो. तिथून मग घरी आलो आणि मग माझ्या घरी जायला निघालो. मला या मित्राने माझ्या घरी सोडला आणि मग तो ठाण्याला जायला निघाला.